या ठिकाणी शाई घोटण्याचं काम चालू आहे. ऍक्टिंग करा. गोटा घ्या. होऊ शकतो कशा प्रकारे घोटली जाते शाई. ढोलकी घ्या. तर मित्रांनो कसे आहेत म्हणजे आहेत ना, तर आपल्या देवासकडे देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांची पुन्हा एकदा देवगड तळे बाजार आणि वरेरे गावचे पाळेकर बंधू यांच्याकडे आपण आज आलो. आणि कोकणात म्हटलं तर गणेश चतुर्थी आणि विविध सणासाठी जे भजन प्रेमींसाठी लागणारं साहित्य म्हणजे पकवाज, मृदंग, नाल, ढोलकी, तबला या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. आणि ते कशावर बनवले जातात आणि त्याची प्रोसेस काय आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहूया. आणि पाळेकर बंधूंचं आज आपण तळे बाजार चांदोशी रोडला जे दुकान आहे त्या ठिकाणी आपण आलो आहोत आणि त्यांच्यापासून माहिती घेऊ आणि कशावर केलं जातं हे साहित्य आणि बनवलं कसं जातं ते आपण पाहूया. तर मित्रांनो आपण अनिल पाळेकर यांच्या म्युझिकल दुकानामध्ये आपण आलो आहोत त्यांच्या त्या ठिकाणी. आणि सर्वप्रथम आपल्या देवाचा गड देवगडतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. माझं नाव अनिल पाळेकर. या व्यवसायात मी तुमच्या म्युझिकल कंपनीचं नाव काय? म्युझिकल अनिल पाळेकर म्युझिकल. आणि या क्षेत्रामध्ये कसे वळालात तुम्ही? या क्षेत्रात मला ना छंद आहे त्याचा. पकवाजाचा झाले 5 वर्ष झाली. आणि आता तुमची मागणी पण वाढत चालली. मागणी पण वाढली आता भरपूर आहे गणपतीला. आणि या वर्षी बुकिंग किती आहे तुमच्याकडे? बुकिंग जवळजवळ नाही म्हटलं 70-80 पकवाज आता आमच्याकडे आले आहेत कामाला. आणि नवीन किती बनवले? नवीन आमच्या इथे जवळजवळ 100 आहे. आणि आता तुमच्याकडे कारागीर किती आहेत? म्हणजे कारागीर 5 आहे. आमच्याकडे पकवाज 4000 पासून स्टार्ट आहे. 4000, 5000, 6000, 7000, 8000 पण आहे, 9000 पण आहे, 10000 पण आहे. म्हणजे शेवटला चांगल्यात चांगल्या क्वालिटी सिस्टम घेतला तर 18000 आहे. हा एक रिकामी आहे जो बनवायचं आहे. डगा आणि तबला हे आहे. परत ढोलकी आहे या ठिकाणी. हे पुढे नवीन बनवून ठेवलेले आहेत बघू शकता. हे बांधवायचे आहेत ते. अशा प्रकारे बांधले जातात आणि त्यानंतर मित्रांनो असे तयार केले जातात बघा. सर्व मित्रांनो पकवाज आहेत बघू शकता तुम्ही. मी आता पांढरे 3ला आहे, काळे 2ला घेतो. याला सफेद 2चा पकवाज आहे. पण आता पांढरे 3ला आहे. थोडंसं गट्टे लावल्यामुळे थोडं चढलेलं आहे. त्याला करून घेतोय आता. तेवढ्यामुळे त्याला 2 गोळ्या घातल्याशिवाय हे होत नाही. त्याला करून घेतल्यावर
हा पांढरी 4ला करायचा आहे. पांढरी 4चा पकवाज हा थोडासा याला वारकरी आहे थोडक्यात, पण तरी सुद्धा पांढरी 4ला करणं गरजेचं आहे. कस्टमरची रिक्वायरमेंट आहे, पांढरी 4ला करून देतोय. 3 पांढरी 4 काळी 4 सफेद 1 काळी 1चा पण पकवाज होतो त्याच्यात. आता एवढं हल्ली काय कोण काळी 1ला कोण वाजवत नाही, कारण की प्रत्येक जण आता वीक पद्धतीत चालू आहे. त्यामुळे आपण शक्यतो पांढरी 2च्या नंतर आपण काही करतच नाही. थोडक्यात तशी गरजच पडत नाही, कारण कस्टमरची रिक्वायरमेंटच नाही त्याची की आपण एक काळी 1ला बनवा किंवा पांढरी 1ला बनवा. काळी 1चा विषय राहिलेला नाही. तबल्यामध्ये आहे थोडासा, तो काळी 4लाच लागतो तबला. काळी 5 काळी 4 काळी टिपचा एक 2चा तबला एक असतो आणि 1चा एक असतो. बरं, हे काळी आणि जे पांढरी जे बोलतात, तर मग पांढरा सूर हा जो खालचा आहे आणि काळा जो आहे सूर तो वरचा आहे. वरचा आहे. 2 आणि 1 याच्यामध्ये बदल आहे. आणि जेवढा एक म्हणजे खालून जसा वर जाणार तसा तो सूर मोठा होत जातो, वरचा सूर. हा, या ठिकाणी शाई घोटण्याचं काम चालू आहे. ऍक्टिंग करा. गोटा घ्या. होऊ शकतो कशा प्रकारे घोटली जाते शाई. हलकी घ्या. घोटू नका काय, नुसतं गोटाचा. बघा सर्व त्याच्याकडे द्या, ते वाजते. वाजून दाखव रे. आता ढगा आणि तबला कशाप्रकारे वाजवलं जातं ते आपण पाहूया आता. 9 स्टील बोल जरा बोल.
इथे कधीपासून सुरुवात केली आहे तू यायला? मी तरी यांच्यासोबत आता 2 वर्ष आणि आता काय काय बनवतोस तू? मी आता सध्या मका पकवास कसं वाढायचं, ट्युनिंगमध्ये कसा लावायचा हे सगळं शिकवतो. ओके. शाईपासून सर्व करतो तू? हां, शाही घोटण्यापासून सगळी कामं करतो. ओके. आणि फक्त सीझन पुरता काम करतो, बाकीच्या टायमिंगला? हां, मी आता कॉलेज करून इथे येतो आणि पार्ट टाईममध्ये हे पण काम करतो. ओके, चालेल. वाजवतो पण चांगला ना? हो. चालेल, ठीक आहे. तर आपण सिद्धू शिंदेला आपण बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलं असणार, कारण गोंधळात हा चक्की वाजवण्याचं काम करतो किंवा अदर पण काम असतात तेही करतो. आणि आज आपण याला मृदंग वगैरे आणि ढोलकी या ठिकाणी बघतो आहे. सिद्धू, आता हे कधीपासून करतो आहे तू? मी आता हे येऊन ना 3 ते 4 वर्ष झाले. 4 वर्ष झाली. हो. आता मी माझा व्यवसाय आहे, हां. व्यवसाय धंदा करतो. माझा धंदा करून ना मी शेडकडे येतो. हे आपलं मग ह्याच्यामध्ये डोकं घातलेलं आहे, म्हणजे आपण जरा शिकायचा प्रयत्न करतो. मग शेडने कामले. आता काय काय शिकलायस यामध्ये? आता काय काय म्हणतात हे घासाचं वगैरे, हां, गोटायचं वगैरे, शाई गोटायचं, हे आपण सगळं शिकलेलो आहे. टोनिंग लावायचं, परत वादी ओढायचे. हो. ओके, चालेल. नाव का तुमचं? माऊली शेजू. आता किती वर्ष हे व्यवसाय करता तुम्ही हा? मी व्यवसाय तसा 10-15 वर्ष झालं करतोय, पण मी इथं आता जवळपास 7 ते 8 वर्ष झालं तळे बाजारामध्ये आहे. बरेचसे तुम्ही आता साहित्य स्वतःच बनवताय? हो, पूर्ण शाई गोडण्यापासून सूर लावेपर्यंत? हा, पूर्ण. आणि यंदा ऑर्डर किती आहे तुमच्याकडे? आता साधारण एक 70 पकवाज रिपेरिंगला आहे. हां. एक दगा तबला आहे, साधारण एक 10 दगा तबला असेल. नवीन किती आणि बनवले? ढोलकी एक आता तुम्ही बघताय की दुकानामध्ये गर्दी किती आहे, साधारण एक 20 का असेल. तरी आपलं काम जवळपास 90% फायनल आहे आजच. ओके. म्हणजे कोणी घेऊन जरी आलं तरी आपण एक 150-200 पकवाज अजून करू शकतो असा स्टॅमिना आहे. कारण की माणसं आपल्याकडे साधारण एक आता सध्या 5 आहेत, परत उद्या 2 वाढवता येतील असं आहे. कामाचं काय हे नाही, सगळं मटेरियल अवेलेबल आहे. पूर्ण उन्हाळ्यात केलेलं आहे, तयारी केलेली आहे. मार्च महिन्यापासून काम करत होतो दाबोळ्यामध्ये. तिथं मी काम करून ठेवलेलं आहे सगळं, पूर्ण पुडा वगैरे जे बांधाबांधी असती ना, ते बघा तो पुडा आहे इथं शेजारी. तुम्ही वाटल्यास फोकस करा त्याच्यावरती. हे समोर बांधलेलं आहे. असले पुडे वगैरे सगळे बांधून ठेवलेले आहेत, त्याची काय अडचण नाही. त्यामुळे आपण एक 150 ते 200 पकवाज करू शकतो. ओके. नवीन पकवाज जर कोणाची ऑर्डर असेल तर आपल्याकडे अवेलेबल आता साधारण एक 80-90 पकवाज अवेलेबल आहे. कमी रेटमध्ये पण आहे, जास्त रेटमध्ये पण आहे. शिसमचा म्हणले तरी अवेलेबल आहे, आणि पायपेटी म्हणले तरी बी आहे. पायपेटी पण मिळेल तुम्हाला. ओके. आपल्याकडे सेकंडमध्ये पायपेट्या आहेत 2, त्या तुम्हाला मिळून जातील. कॉन्टॅक्ट करा, मिळून जाईल. शेटचा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा, पायपेटी तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, स्क्रीनवर नंबर देतो तुम्हाला, नक्की कॉन्टॅक्ट करा त्या अनिल पाळेकर यांच्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटकडे. चला. तर मित्रांनो, पाळेकरांचा अनिल पाळेकर यांची म्युझिकल जे तबला वगैरे होतात, तबला, मृदुंग, नाल असे विविध प्रकारचे जे भजनासाठी लागणारे साहित्य आहे, म्हणजे जे वाचप्यांसाठी जे साहित्य लागतं ते तुम्ही आज कशा प्रकारे काय काय मेहनत असते ते आपण बघितली. कारण पूर्ण प्रोसेस आपण बघितली नाही अशी. परत कसं मेन म्हणजे शाई कशी लावतात आणि शाई घोटतात कशी आणि त्याचा ताल कसा लावतात हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिला. आणि बघूया, पुढे पाहायला भेटला तर नक्कीच आपण पूर्ण व्हिडिओ बघू करण्याचा प्रयत्न करू. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. चला.